हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व चांगलेच असाल. आजचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे हे माझ्याकडे आहे सुरण. ह्याला खूप माती लागलेली आहे कारण हे जमिनीमध्ये येतं, कंदमूळ असतं हे. बटाटा जसा जमिनीमध्ये उगवतो तसं पण हेही त्याचप्रमाणे आहे आणि हे दिसायला खूप मोठं असतं. आज मी तुम्हाला याची रेसिपी शेअर करणार आहे. तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे PR तेजू मस्के. सर्वात अगोदर तुम्ही या सुरणचे चांगले काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे तुकडे करून घ्यायचे आहेत. जसे की तुम्हाला फ्राय करायचे असतील तसे तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये पण त्याला कापू शकता. मी तर असे कापणार आहे जसे होत आहेत तसे. त्यानंतर याला तुम्ही वॉश करून घ्यायचं आहे. स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस त्याला धुवून घ्या, कारण ते मातीमध्ये असल्यामुळे त्याला माती वगैरे चिपकलेली असते. हे बघा, तुम्ही असे काप करायचे आहेत त्याचे. बघा, अगदी बटाटा कापल्यानंतर आपण तो वॉश करतो तसं त्याचं पण पाणी निघालेलं आहे. अगदी छान असं 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. माझं धुवून झालेलं आहे. मी आता एका चाळणीमध्ये काढणार आहे. तुम्ही टिश्यूवर काढू शकता किंवा एखाद्या स्वच्छ धुतलेल्या कपड्यावर, कॉटनच्या कपड्यावर पण त्याला काढू शकता. बघू शकता तुम्ही. 1 चमचा मीठ घ्यायचं आहे. अर्धा चम्मच हळद घ्यायची आहे. 1 ते 1.5 चम्मच लाल मिरची पावडर घ्यायची आहे. अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊ शकता, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. याला तुम्ही चांगलं मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता. पॅनवर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही पॅनवर तेल टाकू शकता. काप याच्यामध्ये असे टाकून बघू शकता. एकदम कमी गॅसवरती याला फ्राय करायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे याला. खरपूस असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी. जळणार नाही याची काळजी घ्या. बघू शकता किती छान वास येत आहे याचा. एवढं टेस्टी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही 101% तुम्ही परत याला बनवून खासाल.